मूर्तिजापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात कोरोना संक्रमणाचा उद्रेक वाढत असल्याने नगर परिषद व महसूल प्रशासनाने सर्व व्यापाऱ्यांना व नागरिकांना तपासणी करून घेण्यासाठी आवाहन केले होते। मात्र मूर्तिजापूर येथील व्यापारी, उद्योजक, दुकानदार, व्यावसायिक व नागरिकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी कोरोना चाचणी केली नाही। अशा व्यापाऱ्यांकडे 13 मार्च रोजी नगर परिषद, महसूल प्रशासन तसेच पोलीस विभागाने एकत्रितपणे कारवाईचा बडगा उचलला। शनिवारी दुपारी 11 वाजता तोलाराम चौक पासून ते महाराजा चौक पर्यंत सर्व व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली किंवा नाही याची शहानिशा करून कारवाई करण्यात आली। या कारवाई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हॉलिडे फॅशन आणि जे.के. ग्लास या दुकानदारांना दंडाचा फटका बसला। तसेच पुढील आदेशापर्यंत त्यांची दुकाने सील करण्यात आली। याच दरम्यान फौजदारी कारवाई केली जाणार अशा पद्धतीची ताकीद देण्यात आली। रस्त्यावरून विनामास्क फिरणाऱ्या 13 नागरिकांना दंड आकारण्यात आला। जनतेला लॉकडाऊन पाहिजे नाही, कोरोना तपासणी करायची नाही व प्रशासनाला सहकार्य करायचे नाही या कारणामुळे परिस्थिती दिवसेंदिवस स्फोट बनत चालली आहे। व्यावसायिक लोकांनी मुद्दामपणे हलगर्जीपणा करू नये, कारण त्यांच्या दुकानात येणाऱ्या हजारो ग्राहकांना कोरोना संसर्गाची लागण होण्याची शक्यता। म्हणून मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे तसेच पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी मूर्तिजापुरात धडक मोहीम राबवून दुकानदारांना चांगलेच धारेवर धरले। या सर्व परिस्थितीत नागरिकांनी चांगले कार्य केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले। मूर्तिजापुरातील प्रशासकीय अधिकारी अतिशय चोखपणे त्यांचे कर्तव्य बजावत आहे। जनतेने, व्यापाऱ्यांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे। मूर्तिजापूर शहरामध्ये आपण मागच्या वेळी ज्यावेळी दुसऱ्यांदाचा लॉकडाऊन मान्य जिल्हाधिकारी सर यांनी जरा शिथिल केला होता, त्या अनुषंगाने सर्व व्यापारी आस्थापनांना आपापल्या टेस्ट करून घेण्याचं त्यांनी सूचना दिल्या होत्या, आवाहन केलं होतं। त्या अनुषंगाने आपणही गेले 5 ते 7 दिवस इथल्या सर्व व्यापारी बंधूंना टेस्ट करून घेण्यासाठी मुदत दिली होती। परंतु इतकं करूनही काही जणांनी अद्यापर्यंत या गोष्टीला गांभीर्यानं न घेता आपली टेस्टिंग त्यांनी केलेली नाही आहे। त्यामुळं नाईलाजास्तव आज काही दुकानांना सील करण्याची कार्यवाही आम्हाला करावी लागलेली आहे। यापुढील काळातही आम्ही ही कार्यवाही करत राहणार आहे। तथापि काय सर्व व्यापारी बंधूंच्या समजा RT-PCR टेस्टचे रिपोर्ट उशिरा येण्याबद्दल त्यांचे आक्षेप आहेत। तर RT-PCR टेस्टचा अकोला येथील लॅबला थोडासा लोड झाल्यामुळं त्यांचे रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागतो, परंतु रॅपिड टेस्ट जे आहेत तिचे रिपोर्ट त्याच दिवशी येत आहे। जर त्यांना ते आपल्याकडे डाटा आहे ते रिपोर्ट आपण त्यांच्या व्हॉट्सअपला किंवा त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल सर्व व्यापारी बंधूंचा, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला ते रिपोर्ट आपण शेअर करण्याची व्यवस्था करू। त्यामुळे त्याच्याबाबत काय अडचण येणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा। परंतु मी पुनश्च एकदा आवाहन करतो की विशेषतः आता जे बाकीचे हातगाव एरियातले आहेत, त्या कोपऱ्यातले किंवा जे MIDCमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आम्हाला आहेत, तर इथल्या लोकांनी तपासणी करून घ्यावी या 2-4 दिवसामध्ये, नाहीतर अन्यथा आम्हाला तिथेही जाऊन तिथे अशाच पद्धतीची कारवाई करण्याची वेळ येईल। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।